तुमच्या स्कूलमधलं पॅरेंट्सना फोन जात आहे की मराठीला थर्ड लँग्वेज म्हणून तुम्ही हे करा म्हणून, हे असं काय करता तुम्ही? ये आपको किसने बोला? पॅरेंट्स बरोबर नहीं, हमारे यहाँ दोनों ऑप्शन है, सेकंड लैंग्वेज और थर्ड लैंग्वेज। जो हमारे नए पेरेंट्स हैं उनसे हम पूछते हैं आप सेकंड लैंग्वेज लोगे थर्ड लैंग्वेज लोगे? नाही, जे जुने तुमचे स्टुडंट जुने पॅरेंट्स आहेत त्यांना पण कॉल जातात आणि तुम्ही सेकंड लँग्वेज नाहीये, मराठी आता थर्ड लँग्वेज आहे, तुम्ही थर्ड लँग्वेज हे करा, मी पाहिजे तर प्रूफ देईन, पॅरेंट्स येतील तुम्ही बोलत असेल। सर देखिए मेरे पास टाइम टेबल है, मेरे पास टीचर है, लेकिन आपने ऑप्शन क्यों रखा सेकंड थर्ड? महाराष्ट्र में नियम है कि मराठी सेकंड। सर ये सब क्यों है? लोगों को पता नहीं होना चाहिए ना कि आप काय करावं लागेल? काय करावं लागेल तुम्हाला? नाही त्यांना काय करावं लागेल? करा ना, आम्हाला आमची मॅनेजमेंट तुम्ही जर अशा लँग्वेज केला ना एक मिनट, सेकेंड ही लैंग्वेज महाराष्ट्र में मराठी है, पहले तो वो फर्स्ट है, बराबर है, फर्स्ट लैंग्वेज मराठी है। अभी आप सेकेंड और थर्ड का ऑप्शन हमें देंगे तो कैसा चलेगा? सर क्योंकि देखिए जैसे मैं महाराष्ट्र गई, अगर मैं मराठी पढ़ने जाऊंगी तो मुझे नहीं होगा, तो ये सारे स्कूल्स देते हम नहीं देते सर। नहीं, लेकिन वो सेकेंड लैंग्वेज है, आप थर्ड लैंग्वेज की बात कर रहे हैं, अभी सेकेंड से थर्ड लैंग्वेज पे जा रहे हैं हमको लेके। नहीं सर, दोनों लैंग्वेजेस दोनों अवेलेबल है, दोनों अवेलेबल है, लेकिन जो लैंग्वेज सेकेंड था ये ग्रुप है नोता का, उसमें लोग डाल रहे हैं। सेकंड अरे तो तुमच्या स्कूलचा ग्रुप नाही म्हणून तुम्ही काही नियम कसे लावतात? काय आहे सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज मराठी भाषेचा दर्जा कमी जास्त करण्याचा प्रश्न नाही। मग काय जे बाहेरून लोक येतात, समजा गुजरातवरून आले, साऊथवरून आले, त्यांना मराठी येत नाही, मराठी सेकंड लँग्वेज। मैडम आप कितने सालों से मुंबई में हो? 8 साल से। 8 साल से हो तो आपको Good afternoon everyone. I request everyone to stand up for national song. ठीक आहे, रिकॉर्ड काटतो त्यांचं रिक्वेस्ट आपण करतो, इसीलिए मराठी लैंग्वेज चाहिए। जो हम लोग यहाँ भाषा का जो ये कर रहे हैं ना, इसके लिए कर रहे हैं, लोग भूल जाते हैं हम कहाँ के कमा रहे हैं और वहाँ की जो लैंग्वेज है, लोकल लैंग्वेज है, वहाँ के लोग हैं, उनका रिस्पेक्ट कर रहे हैं। इसलिए गवर्नमेंट ने, इसलिए हमारे आप कहाँ से, आप नागपुर से हो फिर भी आपको मराठी नहीं आती, ये हमारा दुर्भाग्य। Bus children, please get ready for dispersal. Bus children, please get ready for dispersal. मॅडम तुम्हाला या महाराष्ट्राचं एक तुम्हाला हे सांगतो, नाविन्य सांगतो, कावळा पण मराठीत बोलतो। तुम्ही तर माणूस आहात, इथे कावळा पण मराठीत बोलायला लागलाय। मैडम प्रॉब्लम है कि आपकी तरफ से जो कॉल गए हैं वो ऐसा है कि अब मराठी सेकंड नहीं थर्ड लैंग्वेज है, ये कॉल गए हैं। तुझा काम 2 मिनटं, सेकंड लैंग्वेज आज से मराठी सेकंड लैंग्वेज है, थर्ड लैंग्वेज है, ऐसे कॉल गए, इसलिए हम यहाँ आए। Route number 2, Amita teacher, please bring all the children down. आपको करना पड़ेगा, आपको एक मैसेज पूरे स्कूल के ग्रुप में डालना पड़ेगा कर देंगे सर कि मराठी ये सेकेंडरी लैंग्वेज है, वो थर्ड ऑप्शन हो नहीं सकती कभी। हाँ, वो मैसेज आप हमको दीजिए और आपको गिल्टी करना पड़ेगा, ये गिल्टी है स्कूल की तरफ से, किसी ने भी मैसेज दिया लेकिन ये गिल्टी होना चाहिए। एक सिंपल सा चीज है, अगर मैंने किसी की भावनाएं और ये बाई चांस जो मैंने नहीं की है तो उन सबके प्रति आप ऐसा नहीं से बोल सकते हो। आपके पेरेंट्स लोगों को कॉल गया है स्कूल, देखिए ग्रुप में चैट चालू है कि ऐसा ऐसा हो रहा है, मराठी लोग चैट। जादव साहेब मैं भी महाराष्ट्र में रहती हूँ, मुझे फिर भी मराठी आता नहीं है, ये प्रॉब्लम। सर मैं क्या करूँ, तो नहीं सीखा वो रहने दो, वो इसलिए हम लोग बोल रहे हैं कि आज जो बच्चे आपके पास आ रहे हैं उनको हमारी, एक मिनट, यही तो हम बोल रहे हैं कि अभी जो आप बच्चे पढ़ा रहे हो उनको मराठी, फिर आपकी जैसी कंडीशन होगी नहीं कि जहाँ कमाते हो वहाँ पैसा, वहाँ मराठी आता नहीं है आपको। अरे लेकिन मैडम आपको समझ में नहीं आ रहा है, आप प्रिंसिपल हो, हम क्या बोल रहे हैं वो समझ में नहीं आ रहा है। हम जो बोल रहे हैं वो ये है, ये कंफ्यूजन ये है कि आपके स्कूल से फोन गया है बच्चों को। 2 चीजें, एक सबसे इम्पोर्टेंट, क्या स्कूल की कोई सर्कुलर में ऐसा लिखा है? सबसे इम्पोर्टेंट, तो ये जो कॉल गए वो फेक है, ऐसा आपका कहना है? ज्यादा सर कंफ्यूजन भी हो सकता है ना। एक मिनट, कॉल लाओ, हम लोग वापिस एक बार आपको सुना स्पीकरवर आहे। मी आपलं नाव, तुमचं नाव घेत नाही, ओके? मी शाळेच्या प्रिन्सिपल समोर बसलोय, पण मी तुमचं किंवा विद्यार्थ्याचं नाव घेत नाहीये। काय मेसेज आला शाळेकडनं? हा, काय कम्युनिटी, काय कोणी कॉल केला होता तुम्हाला?
हा त्यांनी सांगितलं की आता सेकंड लँग्वेज नाही, थर्ड लँग्वेज मराठी असणार. आणि जी सेकंड तुमची जी थर्ड होती ती आता सेकंड लँग्वेज. हे बघा सर, आपका बच्चा कौन सी क्लास में पढ़ता है? मैम उसका लेना देना है ही नहीं. सर, कौन सी क्लास में पढ़ता है? सेकंड में और फोर्थ में एक मिनिट दोनों में सेकंड लैंग्वेज तू हे डिस्क्लोज करू नको. सेकंड में और फोर्थ में दोनों में सेकंड मराठी. आप जाके अरे लेकिन ये अरे यही तो कॉल है, इसकी वजह से तो हम इधर आए कि जो हेमलता मैम है और अजून ऐसा कॉल दुसरा क्यों आणि किया? दुसऱ्या पॅन्ट जावेद साहेब, चला आणखी दुसरा एक आहे. parent माधव आहे. साहेब, हाँ. देखिए एक सिंपल सा चीज है. आपको ये लगता है कि मैं आपको यही बोल रही हूँ, आप आके देखो जब चलती है क्लास. मैडम मैं हमको नहीं देखना है, तो आप पेरेंट्स को जो कॉल गए हैं वो विश्वास करेंगे? नहीं, मैं आपके ऊपर विश्वास करूंगा. आज हर एक ग्रुप पे मैसेज आना चाहिए कि मराठी इज अ सेकेंड लैंग्वेज आपकी स्कूल में. बिल्कुल सर. ये सब मैसेज हर एक इसमें आना Room चाहिए. 3, Rashmi teacher, please और involve the उसके children. बाद अगर कोई पेरेंट्स को गया कॉल तो फिर Please ये come हम down. चलने नहीं देंगे. बिल्कुल जावेद साहेब, बिल्कुल. तुम्ही मराठी आहात, By road. तुम्ही तरी करा. तुमच्यासारखे मराठी माणसं गेलं, तुमच्यासारखे मराठी माणसं ह्या गोष्टी करतात ना, ह्यांना पाठीशी घालतात ना, म्हणून अडचण होते मराठी. आणि आमच्यासारख्यानं गुन्हे घ्यावे लागतात. तुमच्यासारख्यानी थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना, लाचारी करू नका, लाचारीच्या पुढे जा. हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं, म्हणून आम्हाला ही यांच्यासारख्यांचं ऐकावं लागतं. अविनाशजी काय सांगाल, या शाळेमध्ये आलात आणि या शाळेतले काय प्रकार समोर आला आहे? युरो स्कूल आहे, पुढे लवकर. दोस्तीमध्ये असलेलं युरो स्कूल आहे. यांनी कालपासून पॅरेंट्सना फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल. मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते? हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते. सो आता आम्हाला जे काय करायचं ते आम्ही केलंय. आम्ही त्यांना ताकीद दिली. त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आत्ता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरी तर फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे, पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालून देणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्यानंतर पालकांकडे पोहोचल्या. पालकांचं एकंदरीत काम या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मराठी मुलं शिकायला आहेत, मराठी पॅरेंट्स मराठी मुलं शिकायला आहेत, तरी सुद्धा हे लोक आमच्यावर लागत आहेत आणि याचा आम्हाला विरोध आहे. आणि यांनी जर याच्यात काही बदल केला नाही तर यांना आम्ही धडा शिकवू. जे राजसाहेब जे म्हणतायत सतत आमचा जो लढा आहे ना मराठीच्या बाबतीमध्ये, ही जी हिंदीची पुस्तकं आली हे प्रमोट करायचं काम चालतं. यांनी काय सांगितलं सेकंड लँग्वेज हिंदी असेल. सो हे प्रमोशन चालू आहे ह्या सरकारकडनं आणि ते आम्ही होऊन देणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत हे असं आम्ही यांना लादून देणार नाही. मराठी अभिजात भाषा असं म्हटलं हे जातं. दुसरीकडे खोटं आहे ही शिक्षण लोकं. मंत्र्यांकडे काय तुमचं? ही खोटी लोक आहेत सगळी. ही आम्हाला फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान करायचं. हे कशाला करताय सरकार? या महाराष्ट्राला जर मराठी आमची आई आहे तर तिचा अपमान रोज रोज का करताय तुम्ही ना? तुम्हाला जीआर करायचे काढा ना आणि सगळ्या शाळेला लादा ना. शिक्षण मंत्री कुठे कमी पडतं का जीआर लादायला? आता असं वाटतंय की सरकारपेक्षा शाळा मोठ्या आहेत का त्यांचा मनमानी कारभार आहे. जर याच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शाळेंना भोगावं लागेल एवढं नक्की. शिक्षण हे बिझनेस सुरू झालंय की काय? पहिला दिवस आहे शाळेचा. 2-2 लाख रुपये फीस घेतात हे लोक. बिझनेसच आहे आणि यात हे सगळे सरकारी अधिकारी आणि नेते मिक्स आहेत. Room 5. याच्यात कोणाकोणाच्या पार्टनरशिप आहेत एकदा चेक केलं की तुम्हाला कळेल. मनसेकडे काय आव्हान असेल? आजच आम्ही पहिल्याशी आता शाळा सुरू झालेली आहे. आम्ही आता त्यांना ताकीद दिलेली आहे की ताबडतोब तुम्ही शाळेच्या प्रत्येक ग्रुपवर मेसेज करा की मराठी कंपल्सरीच आहे आणि जर आज संध्याकाळपर्यंत तसा मेसेज नाही आला तर उद्यापासून शाळा आम्ही चालून देणार नाही. एवढं ठाणे पालघर जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत. पालकांना काय आव्हान कराल आणि शिक्षण पालकांना मंत्र्यांना देखील काय आव्हान असेल मी तुमचं? पालकांना आवाहन करीन की अशी जर कुठे घटना या शाळेतल्या पालकांनी आम्हाला कळवलं, आमच्या सुशांत डोंबेंकडे ती सगळे पॅरेंट्स आले होते, असं जर कुठे अजून तुम्हाला आढळलं तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना कळवा, तिथल्या मनसेच्या शाखेनं कळवा. आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. शिक्षण मंत्र्यांना काय तुमचं आव्हान? हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात.